श्रावण सुरू व्हायला आता फक्त काहीच दिवस उरलेत आणि मग काय एकदा श्रावण सुरू झाला की सगळे पथ्य पाळावे लागणार. म्हणूनच आमच्या गँगने ठरवलं होतं की आपण आखाड पार्टी करूया आणि आखाड पार्टी करण्यासाठी आमचा मेनू पण ठरलेला होता, जो की दरवेळेसचा फिक्स असतो. बिर्याणी आणि चिकन फ्राय करण्याचं ठरलं होतं. तसे आमच्या रेखाताई व्हेजिटेरियन आहेत, म्हणून त्यांच्यासाठी पावभाजीसुद्धा करायची होती. तशी रेखाताईंना पण पावभाजी करता येते बरं का. आम्ही सगळ्या मस्त सुगरणी आहोत, तुम्हाला तर माहितीच आहे. एवढ्या मैत्रिणी एकत्र आल्या म्हणल्यावर शांतपणे काम करणं शक्यच नाही की नाही. स्वयंपाकघरात एकाच वेळी कामापेक्षा जास्त गप्पा, गाणी आणि टिंगल-टावाळीच चालली होती. गप्पा मारता मारताच महत्त्वाच्या विषयावर आलो आणि सगळ्यांना माहितीच असेल महत्त्वाचा विषय म्हणजे आता नेक्स्ट ट्रिप कुठे करायची. कारण पावसाळा सुरू होऊन बरेच दिवस झाले, तरीही आम्ही अजून कुठेच ट्रिप काढलेली नाही आहे. कारण माझी तब्येत थोडीशी खराबच होती. आता आजच्या प्लॅनमध्येच आमची नेक्स्ट ट्रिपची तयारीसुद्धा झालेली आहे. तुम्हाला कळलंच नेक्स्ट व्हिडिओमध्ये ट्रिप कुठे असणार आहे आणि कशी असणार आहे. गप्पा गोष्टी करता करताच जेवणाची वेळ झाली. मस्त पाव गरम करून घेतले बटर टाकून, त्याच्यामध्येच पावभाजी गरम करून घेतली आणि पावभाजीचा सुगंध एवढा सुंदर सुटला आहे मित्रांनो, की आता बिर्याणी खाण्याची इच्छा कमी आणि पावभाजी खाण्याची इच्छा जास्त होत आहे. आणि खाऊन खाऊन पोट भरलं तरी मन काय भरायला तयार नव्हतं. खरंच आखाड पार्टी म्हणजे फक्त खाणं-पिणंच नसतं, तर वर्षातून एकदा अशा मोकळ्या-ढाकळ्या वातावरणामध्ये मैत्रिणींसोबत घालवलेले ते सोनेरी क्षण असतात की नाही. आता आम्ही श्रावणाचं स्वागत करायला पूर्णपणे सज्ज आहोत. मग तुमची आखाड पार्टी झाली का? कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुमच्या मैत्रिणींसोबत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका बरं का. चलो बाय बाय.